नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत. बैलगाडा शर्यतीमधील सगळ्यात मोठं चॅनल ते म्हणजे सँडियन यादव. याच सँडियन यादव यांनी बैलगाडा शर्यत ही फक्त महाराष्ट्रापुरते नाही तर देशभरात नव्हे तर जगभरामध्ये पोहोचवली. आज त्यांच्या चॅनलवरती लोक जगभरातून बैलगाडा शर्यती पाहत असतात. एवढंच नव्हे तर अनेक गरीब बैलगाडा मालकाला त्यांनी जगापुढे आणले, त्यांची वेदना, त्यांचा प्रवास दाखवला. एवढंच नव्हे तर अनेक बैलगाडा मालकांना त्यांनी फेमस देखील केलं. एवढं असताना प्रत्येक बैलगाडा शर्यतीमधले इत्थंभूत माहिती त्यांच्या चॅनलवरती मिळते. बैलगाडा शर्यतीमधली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक घडामोड ते अगदी अचूकपणे सांगत असतात. त्यामुळे घराघरामध्ये बैलगाडा शर्यत पोहोचवण्यामध्ये सँडियन यादव यांचा एक मोठा वाटा आहे. बैलगाडा शर्यती संदर्भात एक सर्वसाधारण बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये त्यांनी त्यांचं मत मांडत असताना थेट आयोजकांनी त्यांच्यावरती हात उगारला. एवढंच नव्हे तर त्यांना अर्वाच्य भाषेत त्यांचं नाव उच्चारलं व त्यांना मारहाण करण्यात आली. एवढंच नव्हे तर त्यांना मारहाण करण्याअगोदर थेट लाईव्ह बंद करा अशा प्रकारच्या देखील सूचना देण्यात आल्या. त्यामुळे एक अतिशय होतकरू आणि बैलगाडा शर्यतीवरती नितांत प्रेम करणारा एक पत्रकार सँडियन यादव यांच्यावरती झालेल्या हल्ल्याचा निषेध करूयात. त्याचबरोबर ज्या लोकांनी त्यांच्यासोबत कृत्य केलं त्या लोकांनी जाहीर त्यांची माफी मागावी. आणि जर इथून पुढे अशा कोणासोबत जर अशा घटना घडल्या तर बैलगाडा शर्यती संदर्भात लोक व्हिडिओ बनवणं बंद करतील. आपल्याला वाटत असेल की यूट्यूबवरती खूप पैसे मिळतो, खूप कमाई होते, पण तसला कुठलाही प्रकार नाही. यूट्यूबवरती अगदी 2,000 ते 3,000 रुपये कमवणं देखील एक मोठी गोष्ट आहे. त्यामुळे कोणीही पैशासाठी अशा प्रकारे बैलगाडा शर्यतीवरती व्हिडिओ बनवत नाही, तर एक आवड म्हणून देखील लोक त्यावरती व्हिडिओ बनवत असतात आणि स्वतःला झोकून देतात. त्यामुळे सँडियन यादव यांच्यावरती झालेल्या हल्ल्याचा आणि त्यांच्यासोबत त्यांना मिळालेल्या या वागणुकीबद्दल आपण देखील कमेंटमध्ये जाहीर निषेध नोंदवावा हीच विनंती. धन्यवाद.